ते रस्ता मोरकट्ट्याच्या पुढील भागातील हा परिसर निसर्गरम्य. निसर्गरम्य, चारी बाजूला डोंगर, अजून सूर्योदय व्हायचा आहे. चालायला सुरुवात केलेली आहे. मोरकट्टा ते बोरखेडी या मार्गावरील हा रस्ता कधी तीव्र चढ कधी उतार असा हा रस्ता. नर्मदा मैयाचं एक बॅकवॉटर, नर्मदा मैयाचं बॅकवॉटर हे आपण बघतोय. रस्ता तीव्र चढणीचा आहे, उताराचा बी आहे. रस्ता निर्मनुष्य, वळणं आहेत, घाट रस्ता आहे. अजून सूर्योदय व्हायचा आहे. तो रस्ता दाखवू घाटात. तो रस्ता बघा. घाटात ते जे आहेत ते टोटल जंगल टाईप. शूल पाणी जंगलातील विश्रांती. आजूबाजूचा परिसर ते सगळं बॅकवॉटर आल्यामुळं इथल्या लोकांना कामधंदा चालू झाला. सकाळी 8:30 वाजता इथं आलो. बोरखेडी आश्रम. हा त्याचा परिसरातला भाग. समोर गंगामयाचं बॅकवॉटर. रस्ता अजूनही डांबरे आहे, पण सगळा घाट रस्ता आहे. कोलीकडे जाणारा रस्ता. आत्ताचा आश्रम सोडल्यानंतर 1 किलोमीटर साधारणपणे आम्ही आलो. सगळा आता कच्चा रस्ता आहे. शूल पाण्यातला हा झाडी रस्त्यातला मार्ग. निर्मनुष्य आहे. डोंगर, कधी चढण उतार अशाने भरलेला आहे. कुलीकडे आता प्रस्थान. कुली आश्रम. नर्मदेचे बॅकवॉटर्स.
कुली आता 2.20 राहिलेला आहे. झाडाखाली थोडी विश्रांती. परिसर डोंगराईनं भरलेला आहे. रस्ता साधाच आहे. शूलपाणी जंगलातील हा रस्ता, ही झाडी आणि ही झाडाखालती विश्रांती. स्प्रे मारला नाही का स्प्रे सारखा मारून उपयोग नाही. ते शुद्ध करून टाकतंय. मोठं करणार मोठी केलीस. त्याचं मोठं करायला लागणार. बारीक कर म्हणजे किती लांब आहे ते समजतंय. कुली आश्रम दृष्टिक्षेपात अजून तरी अर्धा किलोमीटर आहे. उतारावरची शेती, खूप शांत परिसर, उत्साहवर्धक वातावरण. शूलपाणी जंगलातील हा रस्ता, मध्ये असं एखादं पाल्याचं घर, नर्मदे हर. नर्मदे है. शूलपाणी जंगलातील असाही रस्ता बघा, अगदी बारीक आहे. आता आम्ही व्हिडिओच्या दृष्टीने दोन गावांना जोडणारा रस्ता आहे म्हणावा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. पुढचा दाखव पुढचा. हे देखो रस्ता. झुडपातून सुद्धा असा मार्ग आहे. एक माणूस जाईल एवढाच रस्ता आहे. थांबती यायला लागली तिथे. मोटरसायकलवाले जात असतील म्हणजे धन्य आहे.
शूलपाणी जंगल आजचा दुसरा दिवस. दोघंच नसले ते ना ही वेगळीच आहेत का तीच आहे? ठीकच आहे. नाही ही वेगळी आहे. हे कुठं ही दोघं वेगळी. नर्मदे हर हा ती नवरा बायको. ये गंमत काय तू गडिंगला भडगावाला की नाही हा तो वेगळा. ती बाई वेगळी. हा काय संबंध नाही. हा ती आहे ते औरंगाबाद. तुमचं वेगळं आणि माझं वेगळं असं म्हटलं ना तो एकदम. औरंगाबादची आहे ती. हा. मी येताना विचारलं होतं त्याला त्या बाई कुठली आहे मग त्याला सांगितलं संभाजीनगर. छान म्हटलं. नर्मदे हा. शूलपाणी जंगल हाही मार्ग. जेवढी चरण तेवढीच उतरण. नर्मदे हर. चांग भले ज्योतिबाच्या नावानं चांग भले जंगल नर्मदे हर. नर्मदे हर. अखंड भारत. माझ्या मागं तिची मारी गाई. नर्मदे हर. नर्मदे हर. तिथून पुढं हुडीतनं नदी पार करावी लागणार घोणसा आश्रमला जायसाठी. मानसी प्रत्येकी 50 रुपये त्यांनी चार्ज घेतलेला आहे. ते बघू कसं जायचं. ही नदी आहे जायचं आहे. आता चालू झालं. नर्मदे हर नर्मदे हर. आधा बाहर तरसूल रहा नहीं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे इकडे घेतलंय रे मागचं घेतलंय इकडचं घे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे पाच वाजले बरोबर. नर्मदे हर. मेरे से तकलीफ हो रही है ना. थोड़ा आगे लो क्या आगे लो इसको. जगह तो है नहीं. लखनगिरी आश्रमापासून 500 रुपये देऊन बोटीनं सुद्धा जायची सोय आहे. मानसी 500 रुपये ते घेतात आणि आश्रमापर्यंत पुढच्या ते सोडतात.
हा रस्ता लखनगिरी बाबांचा आश्रम सोडल्यानंतरचा हा रस्ता आहे. आव्हानात्मक रस्ता आहे. अगदी सावधतेनंच जावं लागतं आहे. कधी पाय घसेल हे सांगता येत नाही. नर्मदा मैयाचं बॅकवॉटर सरदार सरोवर में लखनगिरी बाबा आश्रम छोड़ने के बाद मैया ने हमें यहाँ चाय की प्रसादी दे दी. नाही करत काय ते वेगळं. लखीमपुर आश्रम लखनगिरी बाबा आश्रम सोडल्यावर पहिली तरण लागली. त्यानंतरचा हा परिसर नर्मदे नर्मदे अरे हम दे रहे हैं पैसा पैसा तुम्हें पैसा से क्या करना है? सदाव्रत बनवताना हरीश आणि गिरीश इकडे बघा. नर्मदे हार काय बनवलं तुम्ही आज? खिचडी. काय काय लागलं त्याला? हाईंग सगळे कोल्हापूरला टाकू काय सगळे? सर्वात बेस्ट. लय भारी. काटक्या कुणी आणल्या सांगा? हे म्या लय भारी नाही बाय. हे म्या बाकी किलो जर रस्तानी. हा छान. तर खायचं बघ भरपूर. सदाव्रत या इथं सदाव्रत बनवलं जाते. इथं 7 जणांची खिचडी आम्ही बनवली आहे हरीश आणि गिरीशनं. सदाव्रत बनवतो आणि इतर परिक्रमावासी सब हाथ से बना रहे खा रहे सगळे हाथ से बना रहे. खाना खाने में मजा आएगा. हाँ, हाथ से बना इसलिए मजा आएगा. मजा आएगा. घर का खाना खा रहे आज. हाँ घर का. मवासी सब घर का खाना खा रहे. बाजरी का भाकर. हाँ क्या क्या बनाया है? आलू का सब्जी. 8-10 जन है हम. 10 जन 10 जन का बनाया है. आलू का भाजी और बाजरे का रोटा. बाजरी का रोटा. आता हिना आली बरं का. बाबा जी आपने क्या बनाया है? क्या रोटी भाजी और जिरणची त्यांना पाठवून एकत्र. भाकरी 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 भाकरी. मोरी जिरे एकत्र. खप्परमाल शूलपाणेश्वर क्षेत्रातला हा आश्रम खूप प्रशस्त आहे. ह्या आश्रमात आदिवासी पाड्यातील लहान मुलांच्यासाठी शाळा सुद्धा आहे. शाळेचा वर्ग तुम्हाला तर मी दाखवतो. हे आदिवासी समाजातील मुलं आहेत. हा वर्ग
नर्मदे हर. आदिवासी समाजातील लोकांच्यासाठी इथं पाठशाळा चालवली जाते. ती मुलं आता ओम नमः शिवाय म्हणत वरती एक शंकराची महादेवाची पिंडी आहे तिथं जाऊन आली आणि आता ते आपल्या आपल्या वर्गात जाऊन बसले. इथं आता चहाची व्यवस्था आहे. पैर में अंतर रखने का. दोनों हाथ सामने. पीछे पीछे जाओ, पीछे जाओ, थोड़ा पीछे जाओ. पीछे जाओ. गैप रखो और पीछे जाओ, और पीछे जाओ. थोड़ा गैप करो. पीछे पीछे दूरी रहो. हाँ, तू भी पीछे जा. देख उधर देख, उधर देख कैसे कर रहे, देख. हाँ, ये बराबर कर रहा है. अरे पैर हिला ना, पैर हिला. पैर कैसा है देख. पाये देख पाये के कोई है ये पैर इधर करने का. कमर पे हाथ रख, कमर पे हाथ रख. हाँ, मेरे को पूरा आते हैं योगा पूरा योगा मेरे को भी आते मेरे को नहीं आते जितने स्कूल में पढ़ा है ना इतना आता है. कैसे लगता है? अच्छा लगता है? मैं कैसे करता हूँ वैसे आप करने का सब. रेडी? करने का तैयार है ना? हाँ, तैयार. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 ये मैं कट करूंगी. मैं घेतलं. आराम आराम से आराम से. हल्के ये दौड़ना तो भाग ही रहे थे. हाथ देखो, हाथ देखो. देखो हाथ ऊपर. हाथ ऊपर नीचे. दूर दूर हो गए नजदीक नहीं. जाग जाग. पीछे 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 निकलो. पीछे पीछे निकलो. पीछे 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 आ जाओ. पीछे. हाँ, अभी करो. थोड़ा गैप रखो, गैप रखो. गैप थोड़ा गैप. ये वो भी कर रहा. पीछे. आगे. पीछे. इधर देख के करो, इधर देख के करो. मेरे साथ पास देखने. इधर देखो सब. बोल बोल के थोड़ा बताओ. इधर देखो. घुमाओ 2 बार फिर सिर्फ और उलट 2 बार. बहुत अच्छा करता है ये. व्यायाम करवाना कोई दिक्कत नहीं. बताओ तू ही काय ते ही काय है होय. स्वस्थ रहोगे. और एक बार. बराबर. पंजों के बल पे. और ये आपका इस तरह का पेन है. खूप छान. अभी दूसरा पैर. चल इधर हट. चल बहुत अच्छा. ये तो दबायचा उघड असते. नीचे जाने का. अंगूठा पकड़ने का.
हा समोर दिसतोय तो बिलगावचा आश्रम. हे नदी आम्ही पार करून आता आलेलो. ह्या नदी पार करण्याचा दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे. माणशी 20 रुपये घेतात, 5 माणसं घेतात, पण आम्ही तिघं असल्यामुळे आम्ही 100 रुपये देतो म्हणलो. ते तयार झाले. आम्ही आता आश्रमाकडे निघालेलो आहे. बिलगाव आश्रम. बिलगाव. गाव आश्रम. आमच्या आधी आलेली. हा समोर दिसतोय तो बिलगावचा आश्रम. हे नदी आम्ही पार करून आता आलेलो. ह्या नदी पार बरोबर 4:30. 4:30ला आलो सावरिया दिगड येथे. तिथून आम्ही आता बोटीतून बिलगाव जा रहे है. आम्हाला तिघांना त्यांनी 100 रुपये चार्ज केलेत. 20 आहे पण तिघात 100. तिघात 100 चार्ज केलेले. 5 सीट तरी पाहिजे मिनिमम. आहे मिनिमम 5 सीट त्यांना लागतात. लगेच नाव सांग. नदीचं नाव कुठलं आहे रे? नदीचं नाव उदी आहे. बॅकवॉटर आहे उदी नदीचं. आणि एक 5 मिनटं ते 10 मिनटं बरोबर 10 वाजता गुंडापाडा या गावी आलो. इथे माऊलीने आम्हाला हरभरा आणि चहा दिला. खूप छान होता. गुंडापाडा हे गावचं नाव. खूप छान पद्धतीने झालं की खूप छान पद्धतीने बालभोग आज मिळाला. राजबर्डी येथील आश्रमशाळेत आज दुपारची भोजन प्रसादी होती. हे आश्रम शाळेचा परिसर खूप छान पद्धतीने तिथे जेवण मिळालं. झाडाखाली बसून आम्ही जेवण घेतलं. जब रास्ते में भोजन नहीं मिल रहा तो ये काम कहाँ से होगा? कहीं नहीं होगा. तो सारा इंतजाम करना पड़ेगा. नहीं करना पड़ेगा. माझी चप्पल तुटली. हेमंतनं ती दुरुस्त केली. हेमंत दुरुस्त करतानाचा हा फोटो लय भारी. लेडीज स्पेशलिस्ट बिचारे सँडल शिवत आहे. लेडीज स्पेशलिस्ट आता सँडल स्पेशलिस्ट बी झाला.
नर्मदे हर. आज 4 ऑक्टोबर, नर्मदे हर. बिलगाव आश्रम आतून आम्ही आता सकाळी 7 वाजता आम्ही आता इथनं बाहेर पडतोय पुढच्या मुक्कामासाठी. हा आमचा सकाळची वेळ आणि बेलगावचा आश्रम. या आश्रमातनं काही लोक आता बाहेर पडायच्या तयारीत आहेत. सकाळच्या वेळेचा हा बेलगाव आश्रमाचा भाग. नर्मदे हर. काय काय बघितलं. श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजी येथे आम्ही बरोबर 4 वाजता आलो. आश्वस्त आहे. आल्यानंतर इथे जरा आंघोळ वगैरे करून आम्ही फ्रेश झालो आणि आहे इथं जे शंकर आश्रम धनाजी बुद्रुक या ठिकाणचे कार्यक्रम आहेत. ते कार्यक्रम कसे असतात त्याचं हे असते. आज काहीतरी इथं कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची तयारी चाललेली आहे. संध्याकाळी हा कार्यक्रम असणार आहे. आज आम्हालाही तो अटेंड करायला मिळेल. कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. हे आश्रमातील हनुमानांचं मुख्य मंदिर. रोटी में साग दीजिए कीर्तन तो भजन तो कबाद कुंडल येथील आश्रम. आज सकाळी 11:15 वाजता इथं पोचलो. आश्रमस्थळ छोटाच आहे पण इथं भोजन प्रसादी होती आज. हा त्याचा परिसर. कपडे आम्ही वाळत टाकले इथं. काल धुतलेली होती पण ओली तशीच आणलेली होती. आज धुवून वाळत टाकली. आता थोडी विश्रांती घेऊन पुढे वाटचाल. नर्मदे हर. नियोजन असतं नाही म्हणे तुम्हाला जाऊ देणार. तसं भोळेवाडी भक्ती यांची दररोज दूध टाक, दही टाक, मठ टाक, षोडोपचार पुजारी हे भोळं यायचं. आलं का देवाला नमस्कार करताना गंगेत डुबकी मारायचं नर्मदा माईमध्ये. तोंडात पाणी भरायचं. तोंडात पाणी भरलं का त्या राजाची पूजा चालू असेपर्यंत मारुतरायासारखं बसायचं. राजाची पूजा झाली का ते असं लोटून द्यायचं. तोंडातलं पाणी पचकन पिचकन व्हायचं पळून जायचं. आता ही कोणती भक्ती लक्षात घ्यावर किती गोड आहे. असं करता करता बरेच दिवस गेले आणि एक दिवस अशा उजाडला, असा गोड उजाडला की त्या दिवशी राजाची पूजा 1 तास 2 तास 3 तास चालली. ही बिचारा आलं त्याच्या गाई होत्या वळायला. त्याला डोंगरावर जायचं होतं मस्त. त्याला वाटलं आता काय करायचं. ते डुबकी मारली. गाई तर पळायला लागल्या पण तोंडात पाणी होतं. जोपर्यंत तोंडातलं पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्याला गाई कुठे जाऊ भूक लागली तरी काही खायचं नाही. म्हणून ते तोंडात पाणी घेऊन बसलं. तोंडात पाणी घेतलं बरेच 1 तास झाला 2 तास झाला. महादेवाला वाटलं खरा भक्त तर माझं बाहेर आहे. लक्षात घ्या ऐकावर की किती गोड आहे. म्हणून महादेवाने थोडस असं मंदिर हलवलं. थोडस दगड हलवला. राजाने सांगितलं अरे वरून जर एखादा दगड पडला तर आपलं काय होईल. चांदाऱ्यांदा होऊन जाईल. म्हणून राजाने ब्राह्मणाला झाले पूजा आटपा. राजा पळाला, ब्राह्मण पळाले, सगळे पळाले. हे बाहेर बसलोच होतो असं मस्त पैकी. कपडे नाही घालायला काही नाही. पण बघा कधी स्नान माहित नव्हतं पण डुबकी मारायची. तोंडात पाणी घेतलं
बसलेलो ते 1 तास 2 तास हे गेलो मधी वरून दगड हलताय याने आपलं पाणी टाकून दिलं आणि महादेवावर आडवं पडलं. महादेव खालून प्रकट झाला. अरे बाबा काय करतो म्हणजे बाबा मी मेलो चालेल पण तू नाही मेला पाहिजे. कोणाची भक्ती श्रेष्ठ आहे? तुमची भक्ती श्रेष्ठ. लक्षात घ्या, पायी चालता चालता म्हणलं आता गाडीत बसता येणार नाही. आमच्याकडे आहे तर कुंभमेळा प्रयागराजला, तिथं जाणं आमचं कर्तव्य असतं. परंतु म्हणलं आता आईनं पायी चालायला लावलं, आपण आता कथा करायची नाही म्हणून इकडे आलो. परंतु तिकडे कथा बंद करावा तर आईने इकडे कथा सुरू करायला लावली. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती किती लीला असते बघा. कुठेही जा, जिथे जातो तेथे तू माझा. लक्षात घ्या, भाग्यवान आहे. एकदा काय झालं, एक राजा होता पूजा करायचा आणि एक आपला आदिवासी गुराखी बिचारा आला. त्याने ती पूजा पाहिली. बघा आपला सनातन धर्म किती पवित्र आहे. आपल्या धर्मामध्ये जी पवित्रता आहे, जी पात्रता आहे, विश्वाच्या पाठीवर कोणताच असा धर्म नाही की तो सनातन धर्म आहे आणि त्याला आधारित आपण आहोत. ज्याला म्हणतात परधर्म भवावया स्वधर्म निधनम श्रेय. आपला जो धर्म आहे तो पूजा करणं, आपला धर्म आहे महादेवाला दररोज पाणी टाकणं, आपला धर्म आहे मातृदेव भव. पहिला आपल्या आईला देव मानायचं, मातृदेव भव. आपला धर्म आहे पितृदेव भव, म्हणजे आपल्याला पितृला देव मानायचं, आपल्या वडिलालाही देव मानायचं, नंतर गुरु लोकांना देव मानायचं, नंतर आपल्या मंदिरातल्या देवाला देव मानायचं. हा आपला धर्म आहे. गाईला सुद्धा देव मानायचं, नवे नवे गंगेला सुद्धा देव मानायचं आणि ज्या पृथ्वीवर खातं त्या पृथ्वीला सुद्धा देव मानायचा. हा असा आपला धर्म आहे. लक्षात घ्या, हा पवित्र धर्म. प्रत्येक ठिकाणी धर्म म्हणायचा. याचा अर्थ तुळशीचं पान तोंडात टाकलं तरी मोक्ष आहे. नुसतं शेवटच्या क्षणाला आपल्याला नर्मदा का सब कंकर शंकर आहे, इथला एक जरी खडा आम्ही उचलला आणि आमच्या डोक्याला लावला तरी मोक्ष आहे. कारण नर्मदा का सब कंकर शंकर आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर आहे. नवे नवे गाई मातेची शेवटी आपल्याला गाई मातेला स्पर्श झाला आणि आपल्याला जर कदाचित मरण आलं तरीही मोक्ष आहे. म्हणजे पशुमध्ये आम्हाला मोक्ष आहे. पशु नसून ती राष्ट्रमाता गाय आहे, ही आपल्याला लक्षात राहू द्या. आपल्याला माहिती आहे की माग आपल्या गायीला राष्ट्रमाता दर्जा मिळाला. हा केव्हाच मिळाला पाहिजे, तो आपल्याला आता मिळाला. हे आपण भाग्यवान आहात. म्हणून गंगा माता, गोमाता, गीता आणि आई किती पवित्र आहे. ज्यावेळेस तो मुलगा पाणी घालायचा, आता बघा खूप गोड आहे कथा. म्हणजे भोले बाबा किती चांगले आहे. भोले बाबांनी गंगा दिलेली आहे, नर्मदा मैया. ज्यावेळेस सगळे देव म्हणू लागले, मार्कंड ऋषी म्हणू लागले की आता वर्णन फार सुंदर आहे की ही अशी पृथ्वी तलावर एकमेव अशी गंगा द्या नर्मदा मैया. त्याने सगळं पितृतर्पण, नवे नवे आपले ऋण, त्याच्यातून मुक्त, पापातून मुक्त. भोले बाबांनी सांगितलं सगळ्यात अवघड गोष्ट मागितली तू. अरे बाबा, पूर्वनामाचा राजा किती किती गोड आहे. त्याने गंगेला आणण्याचा प्रयत्न केला, तपस्या केली, फळ खाल्लं किती दिवस. आणि मग म्हणे गंगाने सांगितलं मला धारण कोण करील. मग विंध्याचल पर्वताला विचारलं आणि विंध्याचल पर्वताचा मुलगा कोण? परण. त्याने सांगितलं मी धारण करतो. फार कथा गोड आहे, परंतु एवढा वेळ नाही. परंतु तरी पण सांगतो, ज्या महादेवाची पूजा एक राजा करायचा, दररोज करायचा. तिसरा सोमवार होता केला. एक विचार हे भोळ बाबड असं आले, जसे आमचे सुभाष भाऊ सारखे आले, बाबा काही करा पण मला तुम्हीच पाहिजे आणि तुम्ही थांबलेच पाहिजे. आडेच पडले. आता कसं. महामंडलेश्वर स्वामी शिवजी महाराज हे आपल्या पायी नर्मदा परिक्रमा यात्रेनिमित्ताने आज आपल्या या नगरीमध्ये, आपल्या या आश्रमामध्ये आलेले आहे. आणि आज थोड्याच वेळात त्यांच्या नर्मदा परिक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शुभाशीर्वाद देणार आहे. सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करायचं. तसेच त्यांच्या समवेत आलेले सर्व बाबाजींच्या परिवारातील शिष्य आता बसून घ्यायचं. ओम
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रवद्याचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमः पार्वती पते गोपाल गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बलेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज बोलो नर्मदा मैया बजरंग बली की जय. निवृत्तिनाथ महाराज या बलरामचंद्र की जय. 2 मिनिट आपण भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. नर्मदे है. नर्मदे है. घाटी आश्रम येथे 8:30ला पोचलो. रस्ता छान होता. हा काठी आश्रमाचा बाहेरचा परिसर. हे काठी आश्रम. काशी आश्रम काठी आश्रम. काटेश सकाळी 8:30. मोगली आश्रम सोडल्यानंतरचा हा रस्ता पायवाट आहे, पण यामुळं आमचं 2 किलोमीटरचं अंतर वाचलं आहे. रस्त्याने गेलं तर 5 किलोमीटर, ह्या रस्त्याने गेलं तर 2 किलोमीटर. थोडे आजूबाजूला शेती ओढा असा हा भाग आहे. जातानाचा रस्ता, बाजूला शेती हिरवीगार. हा असा मार्ग आहे. बिजरी गव्हाण
आश्रम बरोबर 11:15 वाजता पोहोचलो. कौन सा है? श्री नर्मदा परिक्रमा नक्षे पिंपळखुंटा वा तालुका पिंपळखुंटा आश्रम अगदी डोंगर माथ्यावर. महाराज जी हमारे गावाचं नाव आहे खडसबारा नर्मदेहर. नर्मदेहर. बहुत इथे अच्छा. सातपुडा पर्वत मध्ये हे शिवलिंग आहे. हां हे शिवलिंग 30 वर्ष झाले आहेत स्थापना केले. आतलं. हां हा पुराणा शिवलिंग आहे. हां. आता इथे नर्मदा परिक्रमावाल्यांची सेवा आम्ही नवरात्रापासून घटस्थापनाच्या दिवशीच चालू केली आहे. तेव्हाच्या नर्मदा परिक्रमावाचीचा सेवा चालू आहे. मग परिक्रमावासी दररोज किती येतात? हा दररोज किती असतात? परिक्रमा 200-300 पण होऊन जाते. होय एक दिवशी तर दादा गुरु आले त्या दिवशी तर 10,000 झाले होते. होय. सगळं मैदान भरून गेले होते. दादागुरु या रस्त्यानं झाले. हा इथून 3 वेळा दर्शन केलं या शिवलिंग. शिवलिंग हा किती तारखेला आले होते दादागुरु? 2 तारखेला. हे किती 300 वर्ष पुराण आहे. 30 नाही, 30 वर्ष पुराणा शिवलिंग आहे. शिवलिंग आहे. हा. हे जे शिवलिंग आहे हे 30 वर्ष जुनं आहे. इथून नर्मदा मैया 25 किलोमीटर आहे. इथून हा तप्ती मैया 45 किलोमीटर आहे. 45 हाँ, ये सातरंगी का पर्वत है ना, सातपुड़ा पर्वत. सातपुड़ा पर्वत. सातपुड़ा पर्वत के बीच में है ये शिवलिंग. सातपुडा पर्वताच्या पर्वत रांगा खाली कोलदरी, इकडे दाट जंगल. ह्या जंगलातनं असा हा मार्ग निघालेला आहे. सकाळी 5:45 पासून आता जवळजवळ संध्याकाळचे 5:45 पर्यंत आम्ही आश्रमात पोचलो. अशा दाट डोंगरमाथा, पर्वतरांगा आणि दाट जंगल यातनं हा निघालेला मार्ग आज जवळजवळ 30 किलोमीटरचा आमचा आजचा प्रवास चालू आहे. घनदाट जंगल आहे. इथं अस्वल आहेत असा बोर्ड ठिकठिकाणी दिसतोय. आता एक अर्ध्या तासात आम्ही आमच्या नियोजित आश्रमात पोचू. दाट जंगल, पर्वत रांगा. खाली नदी आहे पण कोरडी आहे, थोडंसं पाणी आहे. हे झाड बघा. नर्मदे हर. चैतन्य आश्रम आम्ही आता
चाफळी वडफळी येथे आहे. सकाळी 10 वाजता इथं आम्ही पोचलो. तो असा आहे. चाफळी. महाराज जी कितना बरस है ये आश्रम? 7 साल हो गया, 8वां साल चालू है। 8वां साल चल रहा है. आप कहाँ से? मैं धुलिया से प्रॉपर। दुनिया से. ओके. नर्मदे यार. घेतलं की सातपुडा पर्वत रांगांच्यामध्ये नर्मदेचं पात्र. नर्मदेचं पात्र नाही, नर्मदेचं म्हणजे बॅकवॉटर. बॅकवॉटर नाही, ही नदी आहे. नर्मदे. महाराज ये नदी कौन सी? देव नदी। देव नदी। देवगंगा ये आगे नदी. जाके संगम होगा ना? वो तो संगम अभी डूब में चला गया, हाँ। पानी आ गया पूरा, मगर ये बॉर्डर है अभी महाराष्ट्र गुजरात की। हां. नदी के सामने जो दिख रहा है गुजरात, इधर महाराष्ट्र है। ये महाराष्ट्र का आखिरी गाँव इधर आखिरी गाँव। सूर्यकांत गायकवाड. नर्मदे यार. आता थांब. हॅलो. नर्मदे हर. आता हे जे समोर दिसतोय छोटासा पूल, आत्ता आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत. त्या पुलाच्या पलीकडे गुजरात बाँड्री लागते. गुजरात महाराष्ट्राचं हे शेवटचं गाव. हे शेवटचं गाव महाराष्ट्राचं नर्मदे हार. नर्मदे हर. आता आम्ही कोल्हापुरातून तिघं निघालेलो आहे नर्मदा परिक्रमा. तर आत्ता महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरला आम्ही आहे. चालत आम्ही महाराष्ट्रातनं आता गुजरातमध्ये एंट्री करणार आहे. महाराष्ट्रातलं शेवटचं गाव होतं चापडी. ही चापडी. आता ही व्हिडिओ border. दाखवत आहेत गायकवाड साहेब. ते चापडी गावातले शेतं दिसत आहेत. मध्ये आम्ही नदीच्या पात्रात उभा आहे. आणि देव नदी. देव नदी. ही देव नदी आहे. नदी हीच बॉर्डर आहे. आणि तो भगवा झेंडा. आणि आता नदीच्या पलीकडे उजवीकडे गेलो की गुजरात राज्य लागणार. पहिलं गाव कांजी. नर्मदे हर. तू बोल काय तर माहिती सांग की. आता आम्ही जे इथं मध्ये उभारलेलं आहे बाँड्रीवर, गुजरात आणि महाराष्ट्र राज्य. आता फिरत आम्ही परिक्रमा करत इकडे महाराष्ट्र आता ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश करणार. नर्मदे हर. जय महाराष्ट्र. ओंकारेश्वरून आम्ही परिक्रमा सुरू केली. त्यानंतर आज 15-16व्या दिवशी आम्ही मध्य प्रदेश संपवून महाराष्ट्रात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यात. नंदुरबार जिल्हा आता आज आमचा इथं संपतोय आणि इथून आम्ही आता गुजरात राज्यात प्रवेश करतोय. गुजरातमध्ये आम्ही आता प्रवेश करतोय. नर्मदे हर. गुजरातमधला पहिला कॅम्प. लगेच त्यांनी जेवण प्रसादीसाठी बोलवलं. आत्ताच मी आलो. जेवण प्रसादी घ्यायची आहे. हा कॅम्पचा एरिया आहे. इथं आता आम्ही जेवण प्रसादी घेणार. कॅम्प. તમે આવતા બરાબર તમારી આ મોટી સેવા આશ્રમને આપણા આશ્રમને આપણે શું શીખી સભ્ય બની ગયા. તો मातासा आश्रम हा गुजरातमधला दुसरा आश्रम. आज आता मी इथं 5:30 वाजता आलो. मातासा म्हणजे एक
पर्वताचा एक उंच भाग तीव्र उतारावर चढायचा आणि तीव्र उतारावर उतरायचा. आत्तापर्यंत सगळ्यात कठीण रस्ता हा वाटला. खूप दमछाक करणारा होता. 5-6 पावलं वर चढली की थांबायला लागायचं. तीव्र उतार आणि तीव्र चढ या आश्रमाकडे येताना तो वैशिष्ट्य होते. हा त्याच्या परिसरातील भाग. नित्यानंद आश्रम मातासा. रात्री इथं विश्रांती आणि भोजन प्रसादी घेतली.